छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत। भाजपच्या 8 नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी ठाकरे गटात जाण्याच्या तयारीमध्ये आहेत। एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर भाजपकडून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची मनधरणी सुरू आहे। माजी महापौर राजू शिंदे यांच्या घरी जाऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली। भाजप प्रदेश प्रवक्ते प्रमोद राठोड यांच्यासह अन्य नेत्यांकडून राजू शिंदेंसह पदाधिकाऱ्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले आणि या दरम्यान अतुल सावे यांनी देखील राजू शिंदे यांचा फोन करून मनधरणीचे प्रयत्न सुरू केले। दरम्यान याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना विचारलं असता राजू शिंदे केवळ तिकिटासाठी उद्धव ठाकरेंकडे गेल्याचं सांगत त्यांनी टीका केली। भारतीय जनता पार्टी फक्त शिंदे गटाचं काम करण्यासाठीच इथं आता उपलब्ध आहे असं वाटतंय। लोकसभेला सुद्धा एवढी चांगली परिस्थिती असताना आम्हाला निवडणूक लढताना आली। सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इतकं मेहनतीनं 2-2.5 वर्षांपासून काम केलं होतं, तरी आमच्याकडून ही लोकसभा त्यांना देण्यात आली। आम्ही त्यांचं काम केलं, परंतु स्थानिक आमदार असतील किंवा खासदार असतील आमदारांनी एवढं सुद्धा भारतीय जनता पार्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त नाही केले की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामुळं आम्हाला पश्चिम विधानसभा किती नगरसेवक तुम्ही प्रवेश करता आहात परवा दिवशी? किती नगरसेवक तुमच्या प्रवेशाचा विचार चालू आहे? किती नगरसेवक 5-6 नगरसेवक 7 नगरसेवक होतील, जिल्हा परिषद सदस्य होतील, काही पदाधिकारी सुद्धा येतील। राजू शिंदे हे भाजपचे पदाधिकारी होते, तरीही गेल्या वेळेला त्यांनी बंडखोरी केली होती, परंतु त्याचा माझ्या मतदारसंघावर काही परिणाम झाला नाही। सर्व ताकदपणाला लावून सुद्धा मी जवळपास 42,500 मतांनी निवडून आलो आणि आता ती जी त्याची सुप्त इच्छा आहे की मला एकदा लढवायचं आहे, त्यासाठी ते उभाटात गेलेले आहे। उभाटाबद्दल त्याला काही असलेलं प्रेम नाही आहे किंवा शिवसैनिकाचा काही आग्रह नव्हता। तो माझ्या विरोधात उभा राहिले नाही, मला येतात त्याचा काही फरक पडणार नाही। मतदार जो आहे तो सुज्ञ आहे, त्याला माहिती काय केलं पाहिजे, कामाचा माणूस कोण आहे। काही कडवं आव्हान वाटतंय का? नाही, काय आव्हान वगैरे काही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।